मुख्यमंत्री शिंदेंकडून पुन्हा एकदा चलो मलंगड याची हाक दिली गेली आहे आणि मलंगडावरती जाऊन आता आरती सुद्धा केली जाणार आहे। ठाकरेंची सेना आणि शिंदेंची सेना आता या निमित्तानं पुन्हा एकदा आमने सामने येऊ शकते अशी ही शक्यता आहे। मलंगडच्या यात्रेला आजपासून सुरुवात होतीये। आनंद दिघे यांनी ही यात्रा सुरू केली होती आणि याविषयी बोलूयात। निकेश शार्दूल आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। निकेश, आतापर्यंत अनेक वेळा मुख्यमंत्री शिंदेंनी मलंगड बद्दल विधानं केलेली आहेत आणि पुन्हा एकदा चलो मलंगडची हाक दिलेली कळतेय। नक्कीच यामिनी, आज मलंगड यात्रेची सुरुवात जी आहे ती आजपासून होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मलंगडवरती जाऊन आरती करणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मोठा सोहळा जो आहे तो मलंगडावरती रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र या सोहळ्या दरम्यानच किंवा मलंगड यात्रे दरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते जे आहेत ते पुन्हा एकदा आमने सामने आपल्याला आलेले पाहायला मिळणार आहे। कारण मलंगड यात्रा ही जुनी यात्रा आहे आणि ही शिवसेनेसाठी अतिशय महत्वाची यात्रा मानली जाते। कारण एकनाथ शिंदे यांचे जे राजकीय गुरु आहेत, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सर्वप्रथम चलो मलंगडचा नारा दिला होता आणि तेव्हापासून या यात्रेला सुरुवात झालेली आहे। जुनी ही शिवसैनिकांची मोठी परंपरा आहे। हिंदू धर्मियांची मोठी भावना या मलंगडाशी जोडलेली आहे, त्यामुळे ही यात्रा अतिशय महत्वाची मानली जाते। मात्र शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याच्या नंतर कुठेतरी आता या यात्रेदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, नेते असतील आणि पदाधिकारी आमने सामने येताना आपल्याला पाहायला मिळतात। जोरदार घोषणाबाजी यावेळी झालेली पाहायला मिळतात, त्यामुळे कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील गंभीर म्हणजे मोठा होताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे यंदा देखील मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे जर गेल्या वेळेला जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा मलंगडाच्या पायथ्याशी असलेला कार्यक्रम होता, त्यावेळेला मलंगड मुक्तीचा नारा दिला होता आणि त्यामुळे कुठेतरी एक वाद जो होता तो पसरलेला होता। त्यामुळे आता मलंगडावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यानंतर नेमकी काय घोषणा करतात ते देखील तितकंच पाहणं गरजेचं राहणार आहे। अगदी धन्यवाद निकेश या सगळ्या अपडेटसाठी।